नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा जो आपला विषय आहे ना, तो आहे इश्युअर्स बद्दल. इश्युअर्स हे असे लोक असतात जे सिक्युरिटीज मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये स्वतःचे शेअर्स विकायला काढतात. याच्यात कुठल्या-कुठल्या व्यक्ती किंवा कुठल्या इन्स्टिट्यूशन्स एलिजिबल असतात. याच्यात सगळ्यात मोठी एलिजिबिलिटी असते एक तर कंपनीजची. त्या कंपनीज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असू शकतात, स्टेट गव्हर्नमेंटच्या असू शकतात किंवा पब्लिक कंपनीज असू शकतात. ह्याच्यात म्युच्युअल फंड कंपन्या ज्यांना आपण एएमसी म्हणतो, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, ते सुद्धा आपले शेअर्स मार्केटमध्ये जनरल पब्लिकला म्हणजे इन्व्हेस्टर्सला विकू शकतात. याच्यात म्युनिसिपालिटी, नगरपालिका, नगर परिषद सुद्धा या मार्गातून आपले शेअर्स विकून पैसा उभा करू शकते. बँकांना सुद्धा हा रूट ॲप्लिकेबल आहे. बरं मित्रांनो, आपल्याला मनात आलं, वाटलं, गेलं, शेअर उभे केले, तसं होत नाही. यांना सेबीच्या गाईडलाईन्स प्रमाणे सेबीची एक गाईडलाईन आहे, त्याला म्हणतात सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स 2018 म्हणजे इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स. या गाईडलाईन फॉलो कराव्या लागतात आणि त्याच्यानंतरच त्याचे जे कंडिशन्स असतात ते मीट केल्या, त्याच्यानंतर सेबीची परमिशन भेटली, त्याच्यानंतरच ही लोकं इक्विटी मार्केटमध्ये स्वतःचे शेअर्स विकू शकतात. तर आज इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं भेटत राहा.